महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारनंच घेतला होता अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात दिली होती। डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीने 1ली ते 12वी पर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांचे शिक्षण अनिवार्य करण्याची शिफारस केली होती असं सीएम फडणवीसांनी सांगितलं। यावेळी बोलताना त्यांनी माशेलकर समितीमध्ये डॉक्टर भालचंद्र मुणगेकरही होते असं वक्तव्य केलं होतं। त्यावर डॉक्टर मुणगेकर यांनी स्पष्टीकरण दिलं। या समितीमध्ये मी नव्हतो, मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं। ज्यावेळेस NEP 2020 आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं। उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली। त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते, त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती, 18 लोक होती। या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट 2021 साली उद्धवजींच्या सरकारला दिला। 2021 साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली। हाच तो रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये 3 भाषा सूत्र सांगितलेलं आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही तर सगळ्या भाषा अलाव केल्या, पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलंय की मराठी सोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा। इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा उद्धव ठाकरेंच्या सरकारने, उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये। आणि त्यावेळेचा जर तुम्ही ज्यावेळेस त्यांना रिपोर्ट मी दिलेला आहे त्यावेळेच्या बातम्या जर आपण उचलून पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत असं ते रिपोर्ट स्वीकारताना त्यांनी सांगितलेलं आहे। मुळामध्ये आता जर असा रिपोर्ट असताना आणि हे सगळे प्रमुख महाराष्ट्रातले, आता तुम्ही भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर माशेलकर, सुखदेव थोरात यांना महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहे? यांनी असा रिपोर्ट दिला म्हणून ते महाराष्ट्रद्रोही होणार आहे? मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना माशेलकर समितीमध्ये मी होतो ही माहिती त्यांना कोणी पुरवली आणि जी चुकीची माहिती ते आता लोकांकडे जाते माझ्याविषयीची, ही चुकीची माहिती पसरवणं थांबवलं असतं। मला असं वाटतं की याच्या पुढे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माशेलकर समितीमध्ये मुणगेकर सभासद होते अशा प्रकारचं विधान करणं हे असत्य आहे आणि अशा प्रकारचं विधान त्यांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे। कारण त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मला टेलिफोन येत आहेत की तुम्ही मराठी ह्या हिंदी भाषेची वेगळी भूमिका कशी घेतलीत। मुळात माशेलकरांची समिती भाषाविषयक धोरण ठरवण्यासाठी नव्हतीच। त्रिभाषा हे जे धोरण आलं 1968मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हिंदी कंपल्सरी असं नाही, त्याच्यामध्ये क्लिअरली असं म्हटलेलं आहे मातृभाषा आणि कोणत्याही 2 प्रादेशिक भाषा, त्याच्यामध्ये हिंदी असू शकेल पण हिंदी ही कंपल्सरी करावी असं 1968मध्ये नाही, 1986च्या धोरणामध्ये नाही, 1992च्या धोरणामध्ये नाही आणि आता 2020चं धोरण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्रिभाषा सूत्रामध्ये हिंदी भाषा कंपल्सरी असावी पहिलीपासून असं कुठलेही म्हणणं नाही। हा केवळ महाराष्ट्र सरकारचा एक राजकीय हेतूने प्रेरित होऊन एक केलेली रचना आहे असं माझं म्हणणं आहे।